नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेंगदाणा गुळाचे लाडू। तर इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 वाटी गुळ घेतलेला आहे। तर या वाटीने मी हे माप घेतलेला आहे। तर बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे छानपैकी भाजून घ्यायचे आहे। तर खरपूस असे आपण शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता छानपैकी अशी भाजायला सुरुवात झालेली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही शेंगदाणे आपले छानपैकी असे भाजून झालेले आहेत। अतिशय असे खरपूस भाजलेले आहेत। तर याला थोडं थंड करून घेऊया। तर याची साल काढण्यासाठी मी एका कापडावर घेतलेला आहे आणि अशी याची साल काढून घेणार आहोत आपण। हाताला चटके लागू नये म्हणून मी याचा वापर करत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही ही साल निघालेली आहे। तर एका झाऱ्याच्या साहाय्याने आपण ही चाळून घेऊया। तर इथे बघू शकता अशी छानपैकी याची इझिली साल निघत आहे चाळून। तर पूर्णपणे याची साल आपल्याला काढायची नाही आहे, शक्यतोवर कमीच साल काढायची आहे। तर यामधला कचरा सगळा निघालेला आहे, म्हणजे वरची साल आणि सगळी साफ करून घेऊया अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता शेंगदाण्याची साल आपली काढून झालेली आहे आणि शक्यतोवर तुम्ही साल न काढणेच टाळावे, पण मी थोडी काढलेली आहे। तर बनवायला सुरुवात करूया। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला असं बारीक दळून घ्यायचं आहे। तर छानपैकी असं बारीक दळून घेऊया। हे हलकेसे कोमटच आहे अजून, आणि हलकेसे कोमट असतानाच आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचे आहे। तर दळून घेऊया। तरी इथे बघू शकता अशा पद्धतीचं मी दळून घेतलेलं आहे आणि राहिलेली जी बॅच आहे ती घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि यासोबत आपल्याला आता गूळ घालायचा आहे आणि हे दोन्ही मिक्स करून दळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी आधी खाली शेंगदाणे घातलेले आहेत आणि वरून गूळ घातलेला आहे। तर हे दोन्ही आता मिक्सरला सोबत दळून घ्यायचं आहे आपल्याला। तर सोबत दळून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपलं मिश्रण दळून झालेलं आहे। तर आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया। इथे तुपाचा थेंबभर वापर न करता आपण अतिशय छान असे आपण लाडू बनवणार आहोत। तर हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे मिश्रण छानपैकी असं एकजीव करून घेऊया आणि मग लाडू बनवायला सुरुवात करूया। थोडं कोमट असताना जर हे मिश्रण दळून घेतलं तर याला चिकटपणा छान राहतो आणि लाडू इझिली वळतात। त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच हे आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता छानपैकी असे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि इथं बघू शकता इझिली हे लाडू बनवले चाललेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण लाडू बनवून घेऊया। परत मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवत आहे। तर इथं बघू शकता आपला दुसरा सुद्धा लाडू छानपैकी असा वळलेला आहे। तर अशाच पद्धतीनं तुपाचा वापर न करता इझिली तुम्ही लाडू पौष्टिक असे हे लाडू आहेत। मुलांना तुम्ही रोज द्या एक एक, आणि लवकरात लवकर सुद्धा होतात हे लाडू। बनवायला अजिबात वेळ लागत नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊया। तर रेडी आहेत आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।